नमस्कार मुलांनो, मी अश्विनी परत आली आहे. पूर्वी आपण गती, अंतर, विस्थापना, वेग, वेग आणि प्रवेग याबद्दल शिकलो. आता उशीर न करता आपण प्रवेग, प्रवेगित गतीचे समीकरण आणि एकसमान वर्तुळाकार गती याबद्दल अधिक माहिती गोळा करूया. त्यापूर्वी आपण शिकण्याच्या उद्दिष्टांवर लक्ष केंद्रित करूया का? शिकण्याचे परिणाम या विषयाचा अभ्यास केल्यानंतर तुम्हाला हे कळेल की एकसमान आणि एकसमान नसलेले प्रवेग, त्वरित गतीचे समीकरण, एकसमान वर्तुळाकार गती. कीवर्ड्स: एकसमान प्रवेग, एकसमान नसलेला प्रवेग, प्रारंभिक वेग, अंतिम वेग आणि वर्तुळाकार गती. एखादा पदार्थ सरळ रेषेत प्रवास करत असेल तर त्याचा प्रवेग एकसारखा असतो आणि त्याच वेग समान वेळेत समान प्रमाणात वाढतो. जेव्हा एखादा चेंडू टाकला जातो तेव्हा तो चेंडू त्याच वेग समान वेळेत समान प्रमाणात बदलतो. एखादा पदार्थाचा वेग समान वेळेच्या अंतराने असमान प्रमाणात वाढल्यास त्याचे वेग एकसारखे नसते. वाहतुकीत वाहनाचे वेग समान वेळेत असमान प्रमाणात वाढते आणि कमी होते. एकसारख्या प्रवेगित गतीचे समीकरण. एकसारख्या प्रवेगित गीतासाठी 3 समीकरण आहेत. गतीचे पहिले समीकरण प्रवेगाच्या अर्थावरून येते. जर त्वरण ये म्हणून घेतले तर आता हे समीकरण असे लिहिता येईल. आता जेव्हा आपण गुणाकार ओलांडतो तेव्हा आपल्याला गतीचे पहिले समीकरण मिळते. गतीचे दुसरे समीकरण सुरुवातीच्या आणि अंतिम वेगाच्या आणि अंतराच्या सरासरी वेगापासून येते. सरासरी वेग हा सुरुवातीचा वेग आणि अंतिम वेग या एकूण वेळेनुसार असतो. समजा शरीराचा काही प्रारंभिक वेग u आहे आणि नंतर शरीर त्याचा वेग बदलतो. प्रवेग वाढल्यानंतर शरीराचा प्रारंभिक वेग बदलतो म्हणजेच u बदलतो आणि शरीराचा आता अंतिम वेग v असतो. म्हणून सरासरी वेग खालीलप्रमाणे दिला जातो. दिशा न बदलता कापलेले अंतर s आहे आणि लागणारा वेळ t आहे असे समजा. मग s चे सूत्र दिले आहे. चला गतीचे दुसरे समीकरण पुढे चालू ठेवूया. इथे अंतिम वेग v च्या जागी आपण गतीचे पहिले समीकरण असे वापरू शकतो.
यशच्या सूत्रातील गतीचे पहिले समीकरण वापरून आपल्याला मिळते द फॉर्म. यशचे सूत्र आता असे होईल. मिळणाऱ्या 2 मुलांच्या गुणाकार केल्यास ते सोडवल्यावर आपल्याला गतीचे दुसरे समीकरण मिळते. त्याला भागून आपल्याला गतीचे दुसरे समीकरण मिळते. गतीचे तिसरे समीकरण यश आणि त्वरण सूत्र वापरून येते ते. आता हे समीकरण असे लिहिता येईल. आता जेव्हा आपण गुणाकार ओलांडतो तेव्हा आपल्याला मिळतं. आता आपण विभागतो आणि v-u a द्वारे आपल्याला मिळते. चला पुढे चालू ठेवूया गतीचे तिसरे समीकरण. t च्या जागी आपण लिहू शकतो. आता गुणाकार करत आहेत. एकत्रपणे आल्याल्या यशचे सूत्र असे मिळते की आता एस साठी सूत्र असे लिहिता येईल. आता जेव्हा आपण पुन्हा गुणाकार ओलांडतो तेव्हा आपल्याला गतीचे तिसरे समीकरण मिळते. एकसमान वर्तुळाकार गती जेव्हा एखादी वस्तू किंवा एखादी वर्तुळाकार फिरते तेव्हा तिला वर्तुळाकार गती म्हणतात. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर वर्तुळातील हालचाल ही वर्तुळाकार गती असते. जेव्हा एखादी वस्तू किंवा वस्तू वर्तुळाकार मार्गाने फिरते तेव्हा त्याची गतीची दिशा सतत बदलत राहते. समान गती असलेल्या वर्तुळातील हालचाल ही प्रवेगक गतीचे उदाहरण आहे. वेग बदलत नसला तरी गतीची दिशा सतत बदलत राहते. गतीची दिशा सतत बदलत राहिल्याने वेग बदलत राहतो. एकसमान वर्तुळाकार गतीचे उदाहरण. एकसमान वर्तुळाकार ट्रकवर स्थिर वेगाने फिरणारा खेळाडू किंवा सायकल स्वार एकसमान वर्तुळाकार गती दाखवितो. जेव्हा एखादा पदार्थ वर्तुळाकार मार्गावर एक फेरी मारतो तेव्हा तो वर्तुळाकार मार्गाच्या त्याच परिघात इतके अंतर पार करतो. वर्तुळाच्या परिधीची लांबी 2πr ने दिली आहे, जिथे r ही वर्तुळाकार मार्गाची त्रिज्या आहे. वर्तुळाकार मार्गावर फिरणाऱ्या पदार्थाचा किंवा वस्तूचा वेग सूत्राने दिला आहे. v = 2πr/t. t म्हणजे वर्तुळाकार मार्गाचे एक फेरा पूर्ण करण्यासाठी लागणारा वेळ. π = 22/7 एक स्थिरांक आहे. r ही वर्तुळाची त्रिज्या आहे. लक्षात ठेवण्याच्या गोष्टी.